अमरावती विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। भाजपचे प्रवीण पोटे विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले आहेत। असं असलं तरी या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती निलेश विश्वकर्मा यांची। तब्बल 31 मतं या निवडणुकीमध्ये निलेश विश्वकर्मांना मिळाली आणि त्यांची मोठी चर्चा या निवडणुकीत झाली। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। भाऊ, काय पराभव झालेला आहे पण 31 मतं मिळाली आहेत, काय सांगणार? ही पराभव नसून ही सुरुवात आहे। कारण आम्ही संघर्षातून इथपर्यंत आलेलो आहोत। आमच्या घरात कोणी राजकारणात नाही, आम्ही तरुण पोरं राजकारणात आलो। कॉलेजच्या निवडणुकापासून आम्ही जिंकत आलो। नगरसेवक असेल, नगराध्यक्ष असेल, आमदारकी असेल, आज ही विधान परिषद निवडणूक आहे। शेवटी निवडणूक ही विचारधारेची आहे। विचारधाराला जर तुम्ही अडप करत आहात आणि विचारधारेचं लढत आहात तर निश्चितच त्या लढाई थोडं कठीण असतं, संघर्ष असतो। आणि या जिल्ह्यात आपल्या तुमच्या लक्षात आली असेल पूर्ण निवडणूक ही धनशक्तीवरची जनशक्ती होती, त्यामुळं पराभव हा निश्चित होता। पण 31 जी मातब्बर लोकांनी मला मतदान केलं ते तुमच्याच बांधून लोक सांगत होते। आमच्या एका काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने मला म्हटलं, तुझ्या बायकोचंच मत तुला मिळून ते लय झालं तुझ्या, किंवा माझी पत्नी नगराध्यक्ष आणि मी नगरसेवक आहे, 2 मतं भेटली तरी खूप आहे म्हणे। तर अशात 31 मतं भेटली तर ही कुठंतरी एक चांगली चाहूल आहे की ठीक आहे निलेश, आज तू लढतोय, तुझ्यासोबत पक्ष नाही, लोक नाहीत, तरी आम्ही तुझ्यासोबत आहे। त्याचंच ही मला वाटते मोठा रिझल्ट 31 आहे। या निवडणुकीमध्ये घोडेबाजार झाल्याचा आरोप तुम्ही केलेला आहे। तुम्हालाही 29 मतं मिळालेली आहेत, काय सांगणार आहात? नाही, 31 मतं आणि तुमच्या पत्नीचं वगळून एकूण बिलकुल घोडे बाजार असा झाला की तुमच्याच माध्यमातून मला कळलं। काँग्रेसच्याच नेत्यांना काँग्रेसच्या उमेदवारावर आरोप लावला, 15-20 कोटी रुपये गेले। तुम्हाला मतं मिळताना घोडेबाजार याच्यामध्ये झाला नाही का? मग नाही, शेवटी तुम्ही लक्षात घ्या 31 मतं एकदम जीवाभावाची मतदान होते आणि ते मतदान कसं आलं तुम्हाला माहिती आहे। आणि आजकाल काय त्याला मासे शिंकले तरी निवडून माहीत पडतं। ज्या लोकांना आज नगरसेवकांची इज्जत आबरू ही रस्त्यावर गेली आहे, आपल्यामधून सांगू इच्छितो की त्या वार्डातल्या दूधवाल्याला, ज्या चक्कीवाल्याला, भाजीवाल्याला माहीत आहे आपल्या नगरसेवक किती रुपये आले। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात नगरसेवकाची इमेज त्याला म्हणजे काळीमा फासण्याचं काम झालेलं आहे। कारण मतदान हे गुप्तदान आहे, मग हे दानही गुप्त असायला पाहिजे होतं, ते कसं बाहेर आलं? एवढ्या मोठ्या प्रमाणात हा घोडेबाजार जो झाला, हा घोडेबाजार त्याच्या प्रतिमेसाठी फार म्हणजे दुःखदायक आहे। तो एकूण जर पाहिलं तर शेवटपर्यंत काँग्रेसला तुम्ही पाठिंबा मागितल्या, बैठका झाल्या, चर्चा झाल्या, मात्र काही निष्पन्न झाले नाही। शेवटी काँग्रेसनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली। आता कसं बघता? आता निवडणुका संपल्या, मतदान झालं आणि निकाल पण लागला। लक्षात घ्या, काँग्रेस जेव्हा आम्ही पहिल्याच दिवशी काँग्रेसला म्हटलं होतं की काँग्रेसनी आम्हाला ही निवडणूक इथं आम्ही लढतोय, आम्हाला पाठिंबा द्या किंवा सोबत या, त्यांची ती मानसिकता नव्हती। आज तुम्ही रिझल्ट बघा, 31 मतं मी आज या परिस्थितीत घेतल्या आहे, 153 महाविकासची मतं आमची मतं। आणि असं जर बेडजेचं राजकारण केलं असतं तर विजयासाठी 200-200 मतं घेणं फार मोठी गोष्ट नव्हतं। पण आज महाराष्ट्रात मेसेज गेला असता की कोणीतरी लढलं, सिंगल हँडेड तुम्ही मॅच सोपवत आहे, हा पक्षासाठी चुकीचा आहे। आणि हा तो उमेदवार आहे जो मागच्या वेळी जेव्हा निवडून आला त्यावेळेस त्यांनी सरसकट अमरावती जिल्ह्यात 13 पैकी 12 नगरपालिका भाजपच्या आणलेल्या आहे। तो मला पुन्हा एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रामध्ये निवडणुका सुरू होत्या त्यावेळेला कुठेतरी या मतदारसंघाशी संबंधित मुद्दे चर्चेला येत होते, मात्र निलेश विश्वकर्मा एकटेच नगरसेवकांचे प्रश्न घेऊन प्रचारामध्ये दिसले, इतर कुठेही प्रचार दिसलेला नाही। काँग्रेसला जेव्हा पाठिंबा मागितला त्यांनी सांगितलं की हा निर्णय जिल्हा स्तरावर सोडलाय। कुठले नेते जिल्हा स्तरावरचे तुमच्या विरोधात होते ज्यामुळे तुम्हाला पाठिंबा नाही मिळू शकेल? फार चांगला प्रश्न आपण उपस्थित केला। काँग्रेसची ही भूमिका जी होती तुमच्या सर्वांच्या लक्षात आहे। डे फर्स्टला आम्ही त्यांना सांगितलं, 4लाही सांगितलं, 4 तारखेला त्यांचा उमेदवार पडल्यानंतरही त्यांना पाठिंब्याची मागणी केली, समर्थनाची मागणी केली। जिल्ह्यात प्रदेशातून सांगितलं जिल्हा स्तरावर निर्णय होईल। जिल्हा माझा प्रश्न थेट आहे की प्रदेशांनी सांगितलं की जिल्ह्यावर निर्णय होईल, जिल्ह्याने सांगितलं की प्रदेशावर निर्णय होईल, नेमके कोणते लोक विरोधात होते की शेवटपर्यंत पाठिंबा तुम्हाला नाही देऊ शकले? मी तेच सांगतोय की जिल्ह्यावर निर्णय होईल तर जिल्ह्याने तो निर्णय खालती टोलून दिला की आम्ही गट नेत्याला बोलवू, नगरसेवकाला बोलवू। आणि साधारणतः पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या पुढे खालची लोक जात नाहीत, मात्र इथे विपरीत दिसते। नाही, कोणत्याही काँग्रेसमध्ये जर ठरलं तर बळवून आणखी खासदार केला ना त्यांनी। निवडणूक इथं म्हणजे आपण जर हा जिल्ह्याचा इतिहास बघितला तर अचलपूरला बघा, प्रवीण हा निवडून आलेत आमदार। नाही, ते सगळं ठीक आहे। निलेश विश्वकर्मांचा कोण विरोधक आहे ज्यामुळे या निवडणुकीमध्ये पाठिंबा नाही भेटू शकला? आता विरोधक म्हणण्यापेक्षा त्यांना बेरचेच राजकारण करता आलं नाही। नाही भाऊ, तुम्ही पुन्हा प्रश्न फिरताय, माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे। कसं आहे की आज निवडणूक संपली, निवडणुकीत काँग्रेसला काय गमवायचं तर काय कमवायचं माहीत पडलं। हे 4-5 जे जिल्ह्याचे नेते होते त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे, त्यांचा मी कार्यकर्ता म्हणून असलं, मग कार्य, आणि आज ते सर्व माजी आमदार आहेत। आणि कार्यकर्ता आमदार व्हावा की न व्हावा
हे सर्व काँग्रेसच्या जिल्ह्याला माहीत आहे की कार्यकर्त्यांनी नेता होऊ नये ही अधोरेखित आहे मागील 40-50 वर्षापासून. मग हेच नेते राहतील आणि हेच नेता जिल्हा चालवतील. मग कार्यकर्त्यांना नेता होऊ नये, कदाचित मग ते मला पाठिंबा दिला नसेल. कुठले नेते आहेत की ज्यांना असं वाटतं कार्यकर्ता आमदार होईल? आता हे कुठले नेते तुमच्या सर्व जिल्ह्यातले नेते तुमच्या समोर आहे, माझ्या समोर आहे. त्यांच्यात मी काम केलं. तुम्ही माझ्या कॉलेजच्या म्हणजे पहिल्यांदा जो मी नगरसेवक झालो तेव्हापासून तो आजपर्यंत 25 वर्ष राजकीय जीवनात सर्वांसोबत सहवास राहिलेला आहे. आणि थेट आज आरोप करून त्याच्यात काहीच नाही, कारण मी तुमच्याच मीडियात तुमच्याच चॅनल तुम्हाला सांगितलं होतं की कदाचित ते 22 तारखेला जनतेला विचारून निवडून पाठिंबा देतील. एकूणच जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी सत्तेच्या केंद्रस्थानी यावे यासाठी बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करताना दिसतात. तुम्ही त्या संघर्षामध्ये सहभागी होता. आता मतांची संख्या वाढलेली आहे. 2 मतं तुम्हाला, तुमच्या पत्नीचं आणि तुम्हाला, आणि 29 मतं प्लस झालेत. जिल्ह्यात ताकद वाढली का आणि पुढच्या काळामध्ये वंचित इथे कसं काम करेल? निश्चितच ताकद वाढलेली आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे. ज्याप्रमाणे देशात राहुल गांधी गावागावात जाऊन पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्नरत असतात, त्याचप्रमाणे त्यांच्या पक्षाच्या लोकांनी जर पक्ष संघटना वाढवली आणि प्रकाश आंबेडकर सारखं एक दृढ निश्चय नेतृत्वासमोर, अभ्यासू नेतृत्वासमोर जर बोट बांधली तर कोणताही विजय शक्य नाही. एकीकडे आपण ठरवतो की आपण त्यांना हरवलं पाहिजे, मग हरवत असताना आयडिओलॉजी गायब होते. तिथेच ज्या अमरावती जिल्ह्यात किरीट सोमय्या येतात आणि MIM त्याच्यासमोर एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करतं आणि त्याच MIMचे नगरसेवक जाऊन भाजपला मतदान करतात, ही मोठी शोकांतिका आहे. ही विचारधारा आहे. विचारधारा एका 2 दिवसाच्या निवडणुकीच्या मतदानानं संपत नसते. म्हणजे किरीट सोमय्याला तो विरोध, अनिल बोंडे सातत्यानं त्याच्या विरोधात ते जे आंदोलन मोर्चे आपण टीव्हीत बघतो की बोंडे इकडे उभे, तिकडे मुस्लिम लोक नेते उभे, आणि तेच बोंडे बूथवर बाहेर बसले होते, त्यांच्यासमोर MIMचे नगरसेवक जाऊन भाजपला मतदान करतायत. ही फार मोठी मला वाटते समाजासाठी शोकांतिका आहे. समाजातील जे जनप्रतिनिधी आहे त्यांच्यासाठी शोकांतिका आहे की मतदान या निवडणुका फार हे नाही, पण तुम्ही कशा मतदानाच्या भरोशा निवडून आलात, सभागृहात कशासाठी चालला आहेत, कोणत्या आयडिओला तुम्ही विरोध करतात. 153 लोक महाविकास आघाडीकडून गेलेले आहेत. पुढच्या काळात जर असंच राहिलं तर वाडाचा नगरसेवकही ते उभे राहू देणार नाही. हे पैसे घे, घरी बस, अनपोच निवडणूक होईल. आणि हीच कुठंतरी थांबवण्यासाठी एक युवा राजकारणी म्हणून माझ्यासारखे तरुण पोरं राजकारणात जे आले आहेत, मग आता या क्षणात त्यांनी काय अपयश आगा किंवा माझ्याकडे पैसे निघत जात नाही. मग 2 गोष्टी नसेल तुम्ही राजकारणात सक्सेस होऊ शकत नाही, अजिबात नाही. मेहनत करा, जनता तुमच्यासोबत राहील. आज मी मेहनत केली, 31 लोकांना साथ दिली. ठीक आहे, ज्या गोष्टी साधन लागतात ती साधनं आज आमच्याकडे नव्हती. साधनं जर असती तर आम्ही पण धोबी पछाड देऊ शकलो. एकूण जर पाहिलं तर काँग्रेस, आता चांदूर रेल्वेमध्ये तुमची सत्ता आहे. तुम्ही सातत्यानं सांगता की मी सर्वसामान्य कुटुंबातून आहो. तरुणांना संघटित करून किंवा वंचितला इथे वाढवण्यासाठी आता काही प्लॅन आहे? निश्चितच येत्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत. या जिल्ह्यात 2 निवडणुका बाकी आहे. नगरपालिका आम्ही मोठ्या प्रमाणात संधी दिली आणि त्याचं मॉडेल आम्ही सक्सेस करून दिलं. मायक्रो आणि मायक्रो OBCला घेऊन आम्ही आज नगराध्यक्ष आमचा करला. जिल्हा परिषदमध्ये आम्ही मोठी ताकदीनं काम करू आणि ज्या जिल्ह्यातील तरुणांना कोणत्याही पक्षाचा असो त्याला एवढंच सांगतो की आपल्या माध्यमातून मित्रा, ही निवडणूक फार जिकरीची असते. आपण लढलं पाहिजे. जर आज आपण लढलो नाही तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही. लढणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. जर तुम्ही तरुण आहात आणि राजकारणात आहात, जर निवडणुकाच लढल्या नाही तर तुम्ही येणाऱ्या पिढीला काय मेसेज द्याल, म्हणून ही निवडणुका गरजेची आहे. खूप खूप धन्यवाद भाऊ. एकूणच जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची मोठी चर्चा झाली. भाजप आणि काँग्रेस आणि एकूणच काँग्रेसमधील अंतर्गत कलह असेल किंवा वंचित बहुजन आघाडीची पुढची दिशा असेल किंवा तरुणांनी राजकारणामध्ये कसं आलं पाहिजे, या सगळ्या